कबनूर तालुका हातकणंगले येथील महापुरुषांच्या फलकाबाबत अवमानकारक शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादात विविध 3 फिर्यादींवरून 53 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले। या घटनेत झालेल्या दगडफेकीवेळी एक पोलीस निरीक्षक आणि 4 होमगार्ड जखमी झालेत। वैशाली बाजीराव कांबळे वय 50 राहणार कबनूर यांनी दिलेल्या फिर्यादीत हसीना गुलाब जमादार वय 48 राहणार कबनूर हिच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी हसीना हिला अटक करून न्यायालयात हजर केलं असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तसेच हुसेन गुलाब जमादार वय 28 राहणार कबनूर याच्या फिर्यादीनुसार लता अनिल चव्हाण, राणी भागवत शिंदे, भानुमती भागवत शिंदे, पार्वती राजू चव्हाण, रुपाली सचिन गायकवाड, मालन अशोक पाटणे, साधना राजेंद्र सुतार, शीतल विकास साठे, चिमा सुरेश जाधव, छाया अजित हेगडे, रंजना सुभाष साठे, रोहित वरुटे सर्व राहणार सिद्धार्थनगर कबनूर यांच्यासह अन्य 4 ते 5 जण अशा 17 जणांविरोधात घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। यावेळी जमावाला अडवताना झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह होमगार्ड साताप्पा अण्णाप्पा कुंभार, नागनाथ संभाजी टिळे, अभिजित हरिबा कांबळे, अवधूत अण्णाप्पा कुंभार हे जखमी झाले। या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश पुजारी यांनी फिर्याद दिली। त्यानुसार कपिल उत्तम जठारे, अक्षय चव्हाण, संजय चुरे, मनोज चव्हाण, योगेश कांबळे, राजू सुतार, गणेश भोजने, तेजस भोजने, रोहित भोसले, आदित्य पाटणे सर्व राहणार कबनूर यांच्यासह अनोळखी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।